प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेली आहे। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार होता, परंतु शेतकरी मित्रांनो आता थोड्याच दिवसांमध्ये म्हणजेच या 3 तारखांना या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे। पंजाबराव डग साहेबांचा अंदाज नक्कीच खरा ठरतो। मागील वेळेस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडलेला आहे। पावसाचं वातावरण थोडंसं दिसण्याची शक्यता वाढत चाललेली आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। आता सर्व शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात संकट येणार की काय बघा। शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार असा हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच सांगण्यात आलेला आहे। हा अंदाज 100% खरा ठरतो। ह्यावेळेचा पाऊस जरा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेला आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने सर्व सूचना आत्ताच सांगण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला सर्वात मोठा धोकादायक पाऊस आता थोड्याच दिवसांमध्ये म्हणजे या 3 तारखांना 100% होणार आणि या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेली आहे। हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो। शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता या 10 जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेले आहे। आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आत्ताच सांगण्यात आलेली आहे। या डबल अल्ट्राच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। आता सर्व शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात संकट येणार की काय पाहूया। कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये नक्की पाऊस येणार आणि कोणत्या 3 तारखांना नक्की पाऊस पडणार आहे, नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या दिशेने हा पाऊस येण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे, कारण या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। म्हणजेच राज्यातल्या या शेतकरी मित्रांना व नागरिकांना पावसामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी मित्रांना चांगल्या पद्धतीनं पीक येतच आहे आणि सर्व शेतकरी मित्रांचा आता पीक नाश होणार की काय किंवा नुकसान मोठ्या प्रमाणात करणार की पाऊस, नक्कीच पाहूया। कोणती 10 जिल्हे आहेत नक्कीच पाहूया। राज्यामध्ये शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की काय आणि पिकांना धक्का बसू शकतो आणि या 10 जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहूया। राज्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये मंद स्वरूपाचा पाऊस पडणार का मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार? शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण या 3 तारखांना 100% हवामान खात्याच्या अंदाजावरून पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे। या 3 तारखांना नक्की पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नदीला पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमधल्या मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता, म्हणजे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की मोठमोठ्या शेतकरी मित्राचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। आणि या 10 जिल्ह्यांची म्हणजे या 10 महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहणार आहोत। कोणत्या 3 तारखा आहेत नक्कीच पाहूया, कारण महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणारच आहे। नाल्यांना सुद्धा पाणी वाहणार की काय? शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांमध्ये मोठं पाणी तुडुंब वाहणार आहे, म्हणजे या नागरिकांना आता मोठं संकट येणार आहे आणि या संकटावर मात करावा लागणारच आहे। शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणार का बघूया। आत्ताच हवामान खात्याच्या अंदाजावरून पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना पाऊस मोठ्या स्वरूपाचा येणार आहे, म्हणून आपण आता पाहणार आहोत कोणत्या 3 तारखा आहेत। सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघा, कारण मोठ्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे अनेक पिकांना मोठमोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी मित्रांचं आता गहू असेल, द्राक्षे असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, अशा अनेक पीक म्हणजे आंबा हा सर्वात मोठा पीक आहे आणि या पिकाला मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता द्राक्षे सुद्धा मोठ्या प्रमाणात आता वाढत आलेले आहेत आणि आता शेतकरी मित्रांचा माल सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि आता शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात धक्का बसणार की काय पाहूया।
कारण शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांचं मका असेल, गहू असेल अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि आत्ताच शेतकरी मित्रांनी ज्वारीसुद्धा काढलेली आहे. त्या शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता पिकं काढलेली आहेत सर्व शेतकरी मित्रांनी. त्याची रासायनिक म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनी मळणी करणे. अनेक शेतकरी मित्रांचं मोठमोठ्या प्रमाणात ऊस जाण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात धक्का बसणार म्हणजे आता सर्व शेतकरी मित्रांना डाळिंब असेल, पेरू असेल, आंबा असेल आणि शेतकरी मित्रांनो, डाळिंब हे महत्त्वाचं म्हणजे सर्वात महागाई आणि सर्व शेतकरी मित्रांना न पेलणारं नुकसान. सर्व शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात बागा आलेल्या आहेत. द्राक्षाचे असेल, आता गहू आहे, मका आहे, असं मोठमोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनी आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीनं पीक वाढवलेलं आहे. आणि आता शेतकरी मित्रांचं पावसामुळे धक्का बसणार की काय, आता नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना महत्त्वाच्या तारखा आहेत. सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा, कारण या मोठ्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आत्ताच सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. सर्व शेतकरी मित्रांना आता आपण सांगणार आहोत 3 तारखा. सर्व शेतकरी मित्रांनी हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतो. आता हे पहिली बघा तारीख आहे 16 मार्च आहे, दुसरी आहे 18 मार्च, तिसरी आहे 21 मार्च. या 3 तारखांना 100% पाऊस पडणार की काय असं सांगितलेलं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतो. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांचं गहू असेल, आंबा असेल, अनेक शेतकरी मित्रांचं पिकं जे काढणीसाठी आलेले आहे त्या शेतकरी मित्रांनी जरा फास्ट काढून घेणं गरजेचं आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात पावसामुळे धुमाकूळ घातल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांचं नासाडी होण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाची जिल्हे बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार आहे नक्कीच लक्ष देऊन बघा. पहिला आहे सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, बीड आहे. या राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. आणि सर्व शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात धक्का बसणार की नाही काय बघूयात. शेतकरी मित्रांनो, आता या 3 तारखांना पंजाबराव डक साहेबांनी सांगितलेलंच आहे. आता सर्व शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार की काय नक्कीच पाहूया. शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना नक्कीच पाऊस होणार आहे आणि हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतो. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.